महाराष्ट्र दिन के अवसर पर ऐरोली में नवी मुंबई युवा सेना जिला प्रमुख अनिकेत म्हात्रे के नेतृत्व में युवा सेना द्वारा महाराष्ट्र की संस्कृति, परंपरा और मराठी स्वाभिमान का जागर करते हुए गर्जतो महाराष्ट्र गूंजतो महाराष्ट्र नामक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां ठाणे लोकसभा के सांसद नरेश म्हस्के विशेष रूप से उपस्थित नजर आए। साथ ही मौजूद थे शिवसेना और युवा सेना के तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता। इस दौरान विविध संस्कृति और लोकगीतों की प्रस्तुति ने मराठी अस्मिता का दर्शन कराया। सांसद नरेश म्हस्के और युवा सेना नवी मुंबई जिला प्रमुख अनिकेत म्हात्रे ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सभी को महाराष्ट्र दिवस और कामगार दिवस की शुभकामनाएं दी। 1 मे महाराष्ट्र दिन युवा सेना आयोजित मराठी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र दिनाच्या संदर्भात महाराष्ट्राची निर्मिती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशी उभी राहिली याची माहिती येणाऱ्या पिढीला कळावी याकरता संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी केलेलं आहे आणि त्यांचं कौतुक करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे। आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने गर्जतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय नरेश म्हस्के यांच्या हस्ते झालं। आपल्याला माहित असेल की महाराष्ट्र दिवस हा 1 मेला साजरा केला जातो। 1 मे ही फक्त कॅलेंडर मधला दिवस नसून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि शौर्याच्या विजयाचा गौरवाचा दिवस आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्राला अनेक हुतात्म्यांनी जे आहे आपलं बलिदान दिलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे, तेव्हा कुठे हा महाराष्ट्र साकार झालेला आहे त्याची कुठेतरी जाणीव व्हावी यासाठीच युवा सेनेच्या माध्यमातून आज गर्जतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या कार्यक्रमाचं आयोजन केलं। निश्चितपणे आज गेल्या 15-20 दिवसापासून आपण बघत असाल की मला जेव्हापासून युवा सेनेची जबाबदारी दिलेली आहे, निश्चितपणे युवा सेना लोकांच्या समस्या घेऊन जे आहे रस्त्यावर उतरत आहे। आणि ड्रग्सचा आपण जो उल्लेख केला तो निश्चितपणे हा खूप चिंतेची बाब आहे आणि निश्चितपणे ड्रग्स फ्री नवी मुंबई करण्याचा प्रयत्न, एक मोहीम जी आहे युवा सेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आमचे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे देखील मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे नवी मुंबईमध्ये येणार आहेत। निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या माध्यमातूनच जे आहे ड्रग्स फ्री नवी मुंबई ही मोहीम देखील जी आहे युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।